हॅलो डिअर स्टुडंट्स, तर आज आपण बघणार आहे 12वीतला पहिला टॉपिक रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटचे काही महत्त्वाचे MCQs नीट आणि CETसाठी. तर चला मग चालू करूया. बघा, सगळ्यात पहिला MCQ आहे काय, टॅपेटम इज फाउंड इन. आता टॅपेटम हा काय आहे, तर टॅपेटम हा एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे जो की अँथरमध्ये सापडतो, जो की न्यूट्रिशन कोणाला प्रोव्हाइड करतोय, मायक्रोस्पोरला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. म्हणजे आन्सर काय येणार आहे, अँथर. त्यानंतर नेक्स्ट MCQ बघा, डॅश इन पोलन ग्रेन डिवाइड्स टू फॉर्म 2 मेल गॅमेट्स. आता पोलन ग्रेनमध्ये कोणती अशी सेल आहे जी 2 मेल गॅमेट पुढे जाऊन तयार करते, तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं तर मायक्रोस्पोर 2 मायटॉटिक डिव्हिजन दाखवतो. पहिल्या मायटॉटिक डिव्हिजनमध्ये 2 सेल्स फॉर्म होतात, ज्याला पहिल्या सेलला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसऱ्या सेलला आपण म्हणतो जनरेटिव्ह सेल. आता ही जनरेटिव्ह सेल पुढे जाऊन परत सेकंड मायटॉटिक डिव्हिजन शो करते आणि जी की काय प्रोड्यूस करते, 2 मेल गॅमेट्सला प्रोड्यूस करते. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे, जनरेटिव्ह सेल. नेक्स्ट बघा MCQ, वन ऑफ द मोस्ट रेझिस्टंट बायोलॉजिकल मटेरियल प्रेझेंट इन द एक्झाईन ऑफ पोलन ग्रेन. आता पोलन ग्रेनच्या एक्झाईनमध्ये कोणतं असं बायोलॉजिकल मटेरियल प्रेझेंट असतं, हा क्वेश्चन विचारला आहे. आता आपल्याला माहिती आहे की पोलन ग्रेन हा 2 लेअरनी बनलेला आहे. आउटर लेअरला आपण एक्झाईन म्हणतो आणि इनर लेअरला आपण इंटाईन म्हणतो. दोन्ही लेअरला मिळून स्पोरोडम म्हटलं जातं. त्यामध्ये एक्झाईन जो आहे तो स्पोरोपोलिनिन नावाच्या कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सनी बनलेला असतो. म्हणजे आन्सर काय येणार आहे, स्पोरोपोलिनिन. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा, व्हॉट इज फंक्शन ऑफ जम्पोर. आता जम्पोर काय आहे, तर एक्झाईनच्या बाहेरच्या बाजूला असे काही इंटरप्शन्स प्रेझेंट असतात आणि ह्याच इंटरप्शन्सला मध्ये जे इंटरप्ट होतात त्याला जम्पोर असं म्हटलं जातं. पुढे जाऊन हा जम्पोरपासून काय होतंय, तर पोलन ट्यूब तयार होत असते. म्हणजे आन्सर काय येणार आहे, इनिशिएशन ऑफ द पोलन ट्यूब. नेक्स्ट MCQ बघा, ड्युरिंग मायक्रोस्पोरोजेनेसिस मियोसिस ऑकर इन. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजेच काय, तर फॉर्मेशन ऑफ ए मायक्रोस्पोर फ्रॉम द डिप्लॉयड मायक्रोस्पोर मदर सेल. म्हणजे आन्सर काय येणार आहे, मायक्रोस्पोर मदर सेल. एक मायक्रोस्पोर मदर सेल पुढे जाऊन 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोरला तयार करते. म्हणजे आन्सर येतं मायक्रोस्पोर मदर सेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ मेनी पोलन मदर सेल शुड अंडरगो मियोटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस 64 पोलन ग्रेन्स. आत्ताच आपण म्हटलो की एक मायक्रोस्पोर मदर सेल जर कन्सिडर केली तर पुढे जाऊन ती 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोरला प्रोड्यूस करते. म्हणजेच आन्सर कसं येणार आहे बघा, 64 डिवाइड बाय 4. म्हणजे आन्सर तुमचं काय येणार, 16. म्हणजे 16 जर आपण आन्सर कन्सिडर केलं तर 64 पोलन ग्रेन फॉर्म करण्यासाठी 16 पोलन मदर सेल्स विल बी रिक्वायर्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मेगास्पोरॅन्जियम अलॉंग विथ इट्स प्रोटेक्टिव्ह इंट्युगमेंट. आता मेगास्पोरॅन्जियम आणि इंट्युगमेंट आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल माहिती आहे. मग त्याचा आन्सर काय येणार आहे, तर ओव्ह्यूल आन्सर येणार आहे. नेक्स्ट वन बघा, द फिलिफॉर्म ॲपॅरेटस इज प्रेझेंट इन. आता फिलिफॉर्म ॲपॅरेटस हे काय आहे, तर त्यासाठी आपल्याला ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलची डायग्रॅम स्टडी करावं लागेल. तर आतमध्ये ही आपण एम्ब्रिओ सॅक म्हणतो, त्याच्या बाहेरच्या बाजूला हे इंट्युगमेंट्स म्हणतो. एम्ब्रिओ सॅकमध्ये खालच्या बाजूला 3 सेल्स प्रेझेंट असतात, वरच्या बाजूला 3 सेल्स प्रेझेंट असतात. ह्या खालच्या 2 सेल्सला सिनर्जिड्स असं म्हटलं जातं, मधल्या सेलला एक सेल म्हटलं जातं आणि वरच्या सेल्सला आपण अँटीपोडाल सेल्स म्हणतो, जे चलाजाच्या बाजूला असतात आणि हे मायक्रोपाईल एंड आहे. आता ह्या सिनर्जिड्समध्ये असं हेअर स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात आणि ह्याच हेअर लाईक स्ट्रक्चर्सला काय म्हटलं जातं, तर फिलिफॉर्म ॲपॅरेटस म्हटलं जातं. म्हणजे आन्सर काय येणार आहे, सिनर्जिड्स विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा, टिपिकल एम्ब्रिओ सॅक इज. आत्ताच आपण बघितलं की ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर कसं आहे, तर त्याचं आन्सर काय येणार आहे, तर टिपिकल एम्ब्रिओ सॅक ही 8 न्यूक्लिएटेड 7 सेल स्ट्रक्चर असतं. म्हणजे राईट आन्सर काय आहे तुमचं, A. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वॉटर पॉलिनेटेड प्लांट. आता वॉटर पॉलिनेटेड म्हणजे ज्याला आपण हायड्रोफिलस म्हणतो, म्हणजेच वॉटर थ्रू पॉलिनेशन होतं. मग असे कोणते प्लांट्स नाही आहेत जे वॉटर थ्रू पॉलिनेशन करत नाहीत, तर जोस्टेरा हे वॉटर थ्रू पॉलिनेशन करतं, व्हॅलिसनॅरिया पण वॉटर थ्रू पॉलिनेशन करतं आणि हायड्रिलासुद्धा वॉटर थ्रू पॉलिनेशन करतं. म्हणजे लोटस हे असं प्लांट आहे जे वॉटर थ्रू पॉलिनेशन शो करत नाही. नेक्स्ट
क्वेश्चन बघा, स्पायनी और स्टिकी पोलन ग्रेन आर लार्ज अट्रॅक्टिव्ह कलर फ्लावर्स आर असोसिएटेड विथ. आता आपल्याला माहिती जेवढे फ्लावर अट्रॅक्टिव्ह, जेवढे फ्लावर लार्ज, जेवढा फ्लावरचा पोलन ग्रेन स्टिकी, त्यांच्यामध्ये नेहमी जर पॉलिनेशन कन्सिडर केलं तर ते इन्सेक्ट थ्रू पॉलिनेशन होतं. का तर त्यांना इन्सेक्टला अट्रॅक्ट करायचं असतं म्हणून ते अट्रॅक्टिव्ह फ्लावर्स तयार करत असतात. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन द पोलन ट्यूब युजली एंटर द एम्ब्रिओ सॅक थ्रू. आत्ता ऑलरेडी आपण ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे बघा. ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलमध्ये जी पोलन ट्यूब एंटर होते ती मोस्टली मायक्रोपाईलच्या टुवर्ड्स ही एंटर होते. म्हणजे राईट आन्सर तुमचं काय असणार आहे, डी मायक्रोपाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्लॉइडी ऑफ एंडोथिशियम, मायक्रोस्पोर मदर सेल, टॅपेटम अँड मायक्रोस्पोर इज रिस्पेक्टिव्हली. आता ह्यामध्ये आपण काय सांगतोय, प्लॉइडी म्हणजेच त्याचं जर आपण हॅप्लॉइड किंवा डिप्लॉइड हे जर कन्सिडर केली सेल तर प्लॉइडी लेवल काय आहे असं विचारले. आता एंडोथिशियम सेल ही काय आहे तर प्रोटेक्टिव्ह लेअर आहे अँथरमधला, जे की नेहमी 2N म्हणजे डिप्लॉइड सेल आहे. त्यानंतर मायक्रोस्पोर मदर सेलसुद्धा ही डिप्लॉइड सेल आहे. टॅपेटम ही सुद्धा डिप्लॉइड सेल आहे, पण मायक्रोस्पोर जर कन्सिडर केले तर इट इज अ हॅप्लॉइड सेल. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे तुमचं ए ऑप्शन, 2N 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 and N. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ मेनी हॅप्लॉइड न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन अ मॅच्युअर पोलन ग्रेन. आता मॅच्युअर पोलन ग्रेनमध्ये किती हॅप्लॉइड न्यूक्लियाय प्रेझेंट असतात तर आपल्याला माहिती आहे की 2 हॅप्लॉइड न्यूक्लियाय मॅच्युअर पोलन ग्रेनमध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, इन वॉटर हायसिंथ अँड वॉटर लिली पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय. आता वॉटर हायसिंथ आणि वॉटर लिली जर कन्सिडर केलं तर हे दोन्ही सुद्धा प्लांट्स वॉटरमध्येच सापडतात, पण त्यांच्यामध्ये पॉलिनेशन हे हायड्रोफिली थ्रू होत नाही. मग कशामुळे होतं तर त्यांच्यामध्ये पॉलिनेशन विल टेक्स प्लेस थ्रू द इन्सेक्ट ऑर विंड पॉलिनेशन त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. जरी हे प्लांट पाण्यामध्ये सापडत असले तरी ते वॉटर थ्रू पॉलिनेशन करत नाहीत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ट्रिपल फ्युजन इन अँजिओस्पर्म इज फ्युजन ऑफ मेल गॅमेट्स विथ. आता ट्रिपल फ्युजनचा अर्थ काय होतो, सेंटरला जो सेकंडरी न्यूक्लियस प्रेझेंट आहे त्याला जाऊन सेकंड मेल गॅमेट फ्यूज होतो आणि त्याच फ्युजनला आपण काय म्हणतो तर ट्रिपल फ्युजन. म्हणजे थोडक्यात सेकंडरी मेल गॅमेट हा कुठे जाऊन फ्यूज होणार आहे तर सेकंडरी न्यूक्लियसला, त्यालाच आपण काय म्हणतोय ट्रिपल फ्युजन. म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं सेकंडरी न्यूक्लियस. त्यानंतर नेक्स्ट वन क्वेश्चन बघा, द बॉडी ऑफ द ओव्ह्यूल इज फ्युज्ड विदिन द फ्युनिकल ॲट. आता ओव्ह्यूल हा नेहमी एका पॉईंटला अटॅच असतो आणि त्या पॉईंटला म्हटलं जातं हायलम. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, ड्युरिंग फर्टिलायझेशन मेल गॅमेट्स आर कॅरीड बाय पोलन ट्यूब, दिस इज कॉल्ड. आता फर्टिलायझेशनच्या वेळेस जे काही मेल गॅमेट असतात ते एका पोलन ट्यूबमधून कॅरी केले जातात, जी की हॉलो पोलन ट्यूब असते, ज्याच्यामधून नॉन मोटाईल मेल गॅमेट फ्यूज होतात आणि त्यालाच आपण म्हणतो सायफोनोगॅमी. म्हणजे राईट आन्सर तुमचं काय येणार आहे डी सायफोनोगॅमी. नेक्स्ट वन बघा, द डबल लेअर वॉल ऑफ पोलन ग्रेन इज नोन ॲज. मगाशीच आपण म्हटलं की पोलन ग्रेन वरती 2 वॉल्स असतात ज्यालाच मायक्रोस्पोर असं पण म्हटलं जातं आणि ह्या दोन्ही वॉलला मिळून एक्झाईन आणि इंटाईन आणि दोन्ही वॉलला मिळून स्पोरोडम असं म्हटलं जातं. म्हणजे आन्सर तुमचं काय येणार आहे ए स्पोरोडम. नेक्स्ट लास्ट वन क्वेश्चन बघा, सिलेक्ट ऑड वन कन्सिडरिंग प्लॉइडी नंबर. आता ह्यामध्ये ऑड वन काय असं विचारले तर त्यामध्ये बघा, एक सेल जी असते ती नेहमी हॅप्लॉइड असते, अँटीपोडल सेल्स पण हॅप्लॉइड सेल्स असतात आणि सिनर्जिड्स पण हॅप्लॉइड सेल्स असतात आणि सेकंडरी न्यूक्लियस मात्र डिप्लॉइड सेल आहे. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे ऑड वन ह्यातलं काय असणार आहे तर डी सेकंडरी न्यूक्लियस. ओके, राहिलेले ह्या टॉपिकवरचे MCQ आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. थँक्यू.